जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. जीवनामध्ये आपण अनेकदा असे वाक्य वापरतो की ज्यांच्यामध्ये अंतर्गत काही विरोध आहे, परस्पर विसंगती आहे, हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. अगदी सहजतेने ते वाक्य वापरले जातात की ज्यांच्या विरोधाभासाचा विचारही मनात येत नाही. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. आपल्यापैकी बहुतेकांनी आयुष्यात हे वाक्य कधी ना कधीतरी म्हटलंय किंवा 100% ऐकलेलं आहे की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. निश्चितपणे म्हटलंय की नाही? निश्चितपणे कधी ना कधीतरी ऐकलं तरी नक्कीच आहे. गंमत अशी आहे की हेच वाक्य ऐकत असताना कदाचित त्याच संवादामध्ये थोड्या वेळाने पुढे वाक्य येतं, जीवनात प्रचंड दुःख आहे आणि थोडंसं सुख आहे. आता कशी मजेदार रचना आहे लक्षात घ्या. जर सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर सुख कमी आणि दुःख जास्त असं कसं असू शकेल? कारण जगात असं नाणंच तयार झालं नाही की ज्या नाण्याची एक बाजू लहान आहे आणि दुसरी बाजू मोठी आहे. असं नाणं असूच शकत नाही. मग सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू असतील तर एक लहान एक मोठी असं कसं असू शकेल? मग काय म्हणायचंय नेमकं लक्षात घ्या. त्या गोष्टीमध्ये एक मूलभूत समस्या आहे की सुख आपल्याला प्रदीर्घ काळ चालवता येत नाही. व्यवहारात काही आणखी उदाहरणं देतो म्हणजे नेमकेपणे लक्षात येईल. मी प्रवचनात सांगताना सांगत असतो की सुखाची रचना त्या आमच्याकडे ज्याला बुढ्ढी के बाल म्हणतात त्या पदार्थासारखी असते. आपणही खाल्लेलं असेल. म्हातारीचे केस असं वेगवेगळे नावं त्याला पदार्थांना आहेत. बुढ्ढी के बाल हे सामान्यतः हिंदी नाव त्याच्याकरता वापरलं जातं. साखरेच्या पाकाचा तयार केलेला पदार्थ असतो. हा भला मोठा गोळा दिसतो, पण जिभेवर ठेवला की गेला, ठेवला की गेला, ताबडतोब विरघळून जातो आणि 5 मिनिटात तेवढा मोठा गोळा संपून मोकळा होतो. सुखाची अवस्था नेमकी तशी असते. ते पटकन संपतं. त्याचा आस्वाद फार काळ घेता येत नाही. आस्वाद अप्रतिम असतो, त्याचा स्वाद सुंदर आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. आस्वाद्य त्याच्यामध्ये रचना याच्यात अडचण नाही, पण तो प्रदीर्घ काळ टिकवता येत नाही. वेगळी उदाहरण देईल, पण त्याच्या आधी हे समजून घेऊ. उलट्या बाजूला दुःखाची रचना असते. दुःख चघळता येतं आणि म्हणून जसं मी म्हटलं की सुख हे त्या बुढ्ढी के बाल सारखं असतं, दुःख च्युइंगम सारखं असतं. किती चावा, काही वेळानंतर त्याचा रस निघून जातो, काहीही उरलेलं नसतं तरी चावणं शिल्लकच असतं. शेवटी नाईलाजानी कोणाला तरी चिपकवावं लागतं. दुःखाची ही मोठी रचना अजब आहे. लक्षात घ्या. व्यवहारात आपल्याला ही सगळीकडे पाहायला मिळेल. समजा एखाद्या विद्यार्थ्याने अप्रतिम यश प्राप्त केलं, अगदी गुणवत्ता यादीत आला, अगदी सुवर्ण पदक प्राप्त केलं, घरचे खूप आनंदात होतील, आनंदी होतील. त्या आनंदामध्ये त्याला नाना प्रकारे त्याचं अभिनंदन करतील. किती दिवस? 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, संपलं. त्यानंतर सांगायला सुरुवात करतील, झालं आता पुढच्या अभ्यासाला लाग. पण उलट्या बाजूला समजा एखादा विद्यार्थी चुकून दुर्दैवाने अनुत्तीर्ण झाला तर वर्षभर त्याला ऐकवतील, नापास झाला होता आता तरी अभ्यास कर, नापास झाला होता आता तरी अभ्यास कर. गुणवत्ता यादीत आला किंवा सुवर्ण पदक मिळालं म्हणून म्हणताना वापरलं जातं उलट वाक्य, झालं एकदा आता पुढच्या माग्याला लाग. हा विषय असतो. ते फार दिवस नाही वापरता येत किंवा त्याचं फार कौतुक नाही करून घेता येत, पण नापास झालेल्याला मात्र वर्षभर ऐकवलं जातं आणि वर्षभरानंतर तो उत्तीर्ण झाला तरी त्याला पुन्हा सांगितलं जातं, आता काय उपयोग आहे, मागच्या वेळेचा नापास झाला होता ना. मोठी अडचण आहे. लक्षात घ्या. दुःखाची ही रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून सामान्यतः असं वाटतं की जीवनात दुःख जास्त आहे. जास्त नसतं, ते जास्त वेळ चालवता येतं. आपल्यालाही मनातल्या मनात चालत राहतं आणि बाकीचे चालवत ठेवतात, आठवण देत राहतात. म्हणून दुःखाचा काळ प्रदीर्घ आहे असं वाटत असतं. हा जो सापेक्षतावादाचा विषय आहे ना, तोही आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट समजून घ्यायची आहे, मग त्या दुःखाचा प्रदीर्घ काळ पाहत माणसाला असं वाटायला लागतं की अरे आपल्या नशिबात दुःखच लिहून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या. दुःख नाही लिहून ठेवलेलं. आणि जर येत असेल तर कर्मविपाक सिद्धांत नावाचा दिव्य सिद्धांत तुमच्या माझ्या संस्कृतीने सांगितला की आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ती माझ्या कालच्या कर्माचं फळ आहे. पण लक्षात घ्या, हा सिद्धांत रडण्यासाठी नाही सांगितला. सामान्यतः तसं होतं, पण त्यासाठी नाही सांगितला. आजची माझी वेळ जर माझ्या कालच्या कर्माचं फळ असेल
तर या वाक्याचा पुढचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. मला उद्या काय फळ प्राप्त करायचं हे लक्षात ठेवून त्यानुसार आज कर्म करता येतं हे सांगण्याकरता कर्मविपाक सिद्धांत आहे, रडत बसण्यासाठी नाही. पण सामान्य माणसाच्या जीवनात मात्र उलटी रचना आपल्याला पाहायला मिळतोय. तो सामान्यतः रडगाणं गात राहतो. जीवनामध्ये गाण्याच्या ऐवजी रडगाणं जास्त असतं. आणि मग त्या रडगाण्याचं प्रतीक म्हणून आपल्या समोर प्रस्तुत सुभाषितामध्ये सुभाषितकारांनी एक पदार्थ वापरलाय ज्याला घरट्ट असं म्हटलंय. घरट्ट शब्द त्यातला गर्र गर्र ट ट असा जो आवाज येतो तशा अर्थाने त्याला घरट्ट म्हटलेलं आहे. जातं या अर्थाने आपण त्याला शब्द वापरतो. किती अजब शब्द आहेत लक्षात घ्या. त्या प्रत्येक शब्दावर सुद्धा आपल्याकडे कवींनी, साहित्यकारांनी, चिंतकांनी वेगवेगळ्या प्रकारचं चिंतन केलं. म्हणजे कमाल आहे लोकांची. ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं का म्हणतात हा प्रश्न कवीला पडतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सुद्धा. पण इथं जात्याचं उदाहरण दिलंय. कशा करता तो जे त्याचा आवाज जो आहे तो घर्र घर्र अशा प्रकारचा जो आवाज आहे तसा आवाज करणारा, अट्ट म्हणजे आवाज करणारा या अर्थाने तो घरट्ट जो सांगितला, ते जे जातं सांगितलं ते जणू काही अत्यंत कर्कश आवाज आहे. तसा तो कर्णमधुर वगैरे नाहीये, त्रासदायक वाटणारा आहे. जणू काही कोणीतरी हमसू हमसू रडत आहे अशा प्रकारचा आवाज वाटणारा. आणि म्हणून त्या आवाजाचा विचार करत कवींनी हे सुभाषित केलं. ते त्या घरट्टाला म्हणजे जात्याला उद्देशून म्हणतायत, रे रे घरट्ट, अरे घरट्टा, अरे जात्या, मारोदीही, रडू नकोस. रडणे हा तुझा स्वभाव वाटतोय, तुझ्या आवाजावरून तसं वाटतंय. आवाज येत असल्यामुळे, रडण्याचा सारखा असल्यामुळे त्याला म्हटलंय मारोदीही, तू रडू नको. का? कारण कम कम न भ्रामयंती अयम, कारण कोणाला असं फिरवल्या जात नाही. त्यातला जो शेवटचा शब्द आहे त्याच्यावर आपण वेगळेपणाने बोलू. कोण फिरवलं जात नाही. का रडतोय तो? कारण त्याला जागच्या जागी फिरवल्या जातंय. हे जे फिरवणं आहे, हे जे भ्रमंती आहे, ती भ्रमंती जणू काही जीवनाचं रहस्य असल्यासारखी या जीवन चक्रात आपण जेव्हा फिरतो या अर्थाने त्याला ते वापरायचंय. आणि म्हणून या जीवन चक्रात फिरत असणारे अनेक जण काय करतात त्याचं उत्तर आहे, जीवन गाण्याच्या ऐवजी रडगाण्याचा आधार घेतात, रडत राहतात. ते आपल्याला कवीला सांगायचंय. आणि त्याला उद्देशून तो म्हणतोय मारोदीही, रडू नको. का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, यातला घरट्ट म्हणजे जात्याचा संबंध आणि पुढचा जो संबंध आहे कटाक्ष क्षेप मात्रेन. कटाक्ष शब्दाचा अर्थ तिरप पाहणे, एक टाकलेली नजर अशा अर्थाने. आणि मग सामान्यतः हा शब्द प्रेमशास्त्रात वापरला जातो की कटाक्ष याचा अर्थ ती सुंदरी जेव्हा लाजून इतर वेळा खाली पाहत राहते, पण खाली पाहता पाहता आपल्या त्या प्रिय व्यक्तीकडे जशी एक नजर फेकते त्याला इतर वेळा कटाक्ष म्हटलं. त्या कटाक्षाचा विचार केला आणि जात्याचा विचार केला. लक्षात घ्या, हे दोन शब्द मी फक्त आपल्या समोर सांगतोय. खूप सुभाषित कारण ते म्हणायचं नाहीये, कारण त्यांनी वेगळा शब्द वापरलाय, त्याचाही अर्थ आपल्याला वेगळेपणाने समजून घेईल. पण केवळ कटाक्ष आणि जात एवढ्याचा संबंध घ्यायचा असेल तर हा संबंध एखाद्या स्त्रीकडे लावता येऊ शकतो. कारण सामान्यतः दळणाचं काम घरातली स्त्री करत होती तो विषय, आणि कटाक्षाचा संबंध स्त्रीशी आहे म्हणून प्रामुख्याने. म्हणून स्त्रीच्या अर्थाने पहिल्यांदा समजून घेऊ आणि मग सुभाषितकारांनी वापरलेला वेगळा शब्द आणि त्यातून त्यांना जी वेगळी छटा जी दाखवायची आहे त्याचं चिंतन करू. आपल्या समोर वर्णन येतं, हे घरट्टा, हे जात्या, रडू नको. का? कारण जिच्या कटाक्षाने सगळेजण फिरतात, कटाक्ष क्षेप मात्रेनं तिच्या निव्वळ कटाक्षावर अनेक लोक फिरत राहतात, चक्रा मारत राहतात. तुझी तर अवस्था काय आहे? करा कृष्टस्य का कथा, अरे तुझा तर हात धरलाय, तिने हाताने तुला धरलेला आहे अशा अर्थाने तुझा तो दांडा हाताला धरून ती फिरवतीये, जी नुसती पाहून अनेकांना भुलवू शकते, अनेकांना भ्रमवू शकते. ती जेव्हा तुला हात धरून चालवेल तेव्हा तुझ्या नशिबात तर रडणं येणारच आहे असाही अर्थ काढता येऊ शकतो. पण तो अपेक्षित नाही, कारण कवीला केवळ एक स्त्री आणि केवळ जात एवढाच विषय मांडायचा नाही म्हणून मी तो अपेक्षित नाही असं म्हटलं. कारण तसा वापरायचा असता तर कवीनी भ्रामयंती नंतर अयम शब्द वापरला नसता. तो जो अयम शब्द आहे तो फार महत्वाचा आहे, कारण ते इदम सर्वनामाचं पुल्लिंगी रूप आहे.
वास्तविक जात्याचा संबंध स्त्रीशी आहे, पण तसा न वापरता त्यांनी पुरुषाशी वापरला. कटाक्षाचा संबंध इतर वेळा स्त्रीशी आहे, पण इथं मात्र पुरुषाचा संबंध वापरला. तो जो वापरलाय ना, तो विचार करून वापरलाय, उगीच नाही वापरला. त्यांना इदमही इदम सर्वनामाचं सर्वनामी स्त्रीलिंगी रूप वापरता आलं असतं, इयम म्हणता आलं असतं. नाही म्हटलेलं त्यांनी, अयम म्हटलं. याचा अर्थ हा फिरवतो, आणि हा फिरवतो याच्यामध्ये एक पुल्लिंगी शब्द अपेक्षित आहे. मग हा कोण? तर त्याचं उत्तर आहे अधिक व्यापक स्वरूपात त्यांना विचार करायचा आहे. अधिक मोठ्या पद्धतीने संपूर्ण विश्वाचं संचालन जे चालतं त्याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी हा शब्द वापरला, जो सगळ्यांना फिरवतो तो, असा त्यांना अर्थ त्यातून अपेक्षित आहे. मग असा कोण आहे की जो सगळ्यांना फिरवतो? त्याचं उत्तर आपल्याकडे शास्त्रकारांनी दिलं. त्याला काळ असं म्हणतात. तो काळ सगळ्यांना फिरवत राहतो. त्या कालचक्राच्या मध्ये मग आता घरट्टाचा संबंध त्या चक्राशी लावा, म्हणजे कालचक्र. मग सुरुवातीला आपण वापरताना जीवन चक्र असा शब्द मुद्दाम वापरला. त्या चक्राचा संबंध इथं आहे. इथं घरट्ट, केवळ घरट्ट म्हणजे जातं एवढाच अर्थ नाही, तर जीवन चक्र, कालचक्र असा हिशोब एकदा समजून घ्या, म्हणजे त्यातली व्यापकता लक्षात येते. त्या कालचक्रामध्ये सगळे फिरत राहतात. सगळे कोण? सामान्य सोडून द्या, ग्रह नक्षत्र. तुमची माझी संस्कृती इतकी विज्ञाननिष्ठ संस्कृती आहे की तिने कशालाही स्थिर म्हटलेलं नाही. व्यवस्थित समजून घ्या. पृथ्वी स्थिर आहे अशा बावळट कल्पना आपल्याकडे नाहीये. पृथ्वीच्या भ्रमणाचा विचार शास्त्रकारांनी हजारो वर्षापूर्वी सांगितला. पृथ्वी सोडून द्या, सगळे ग्रह नक्षत्र ज्यांना आपण म्हणतो तेही फिरत आहेत. ज्या सूर्याच्या भोवती फिरतात असं आपण म्हटलं, तो सूर्य सुद्धा स्थिर नाही, तोही फिरतोय. हे तुमच्या माझ्या संस्कृतीकारांना माहिती होतं, आणि म्हणूनच लक्षात घ्या, सूर्याला रथावर बसवलंय. जर समजा केवळ स्थिर सांगायचं असतं तर सिंहासनावर बसवलं असतं, रथावर नसतं बसवलं. हा भाव समजून घ्या. आणि पूर्वी आपण एकदा बोललेलो या विषयावर की याच्यामध्ये त्या रथामध्ये बसलेल्या सूर्याच्या चालण्याचा आवाज आहे, आणि चालण्याच्या आवाजाला रव असं म्हणत असल्यामुळे सूर्याला रवी असं म्हणतात. हा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रत्येक गोष्टीतून. मग स्थिर काय आहे? अगदी सप्तर्षी मंडलापर्यंत सगळं फिरत आहे. स्थिर गोष्ट एकच, आणि स्थिर याच अर्थाचा शब्द त्याला आहे ध्रुव. तो ध्रुवच फक्त मजबूत आहे, तो ध्रुवच फक्त पक्का आहे. ध्रुव शब्दाचा अर्थच आहे मजबूत असलेला, ज्याच्या भरोशावर सगळं फिरतं त्याला ध्रुव असं म्हटलं. तो ध्रुव एकटा स्थिर आहे, बाकीचं सगळं फिरत आहे. ही रचना आपल्या शास्त्रकारांना, पुराणकारांना हजारो वर्षापासून माहिती आहे. इथं त्या कालचक्राचा हिशोब आहे. या काळाच्या हिशोबात सगळे फिरत आहेत, काहीही स्थिर नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काहीही नुसतं स्थिर आहे नाहीये असं नाहीये, तर काहीही शाश्वतही नाही, कायमचं नाहीये, चिरंतन नाहीये. सगळ्या गोष्टी गेल्या, अगदी भल्या भोल्या संस्कृती सुद्धा गेल्या. सामान्य माणसाचं काय घेऊन बसले, सामान्य वस्तूचं काय घेऊन बसले, संस्कृतीच्या संस्कृती नष्ट झाल्या. आणि त्यानंतर सुद्धा कालचक्र फिरतच आहे. राजवाडीच्या राजवाडे गेले, राजवटीच्या राजवटी गेल्या. हा जो भाव आहे तो समजून घ्या. मग सगळ्यांना फिरत ठेवणारा, आणि मग त्या चक्रामध्ये जे अडकतात ना, ते चाक जे आहे, जातं जे आहे ते जसं रडत राहतं, त्याचा उल्लेख करून मुद्दाम कवी म्हणताय की हे घरट्ट रडू नकोस. का रडू नको? कारण फिरत राहणे हा या जगाचा स्वभाव आहे, आणि त्या फिरण्यामध्ये जीवनाचा जी घर्षण होणार आहे त्यातून विचित्र आवाज येणारच आहे, त्यातून दुःख येणारच आहे. बिना दुःखाचं जीवन असू शकत नाही. पण लक्षात घे, केवळ दुःखच नाही, सुख पण आहे, हेही समजून घ्यायचंय. पण रडू नको. का? कारण ज्याच्या म्हणजे ज्या कालपुरुषाच्या केवळ कटाक्षाने, इच्छेनी सगळं जग फिरत राहतं, त्या कालपुरुषाने जर तुला हातात धरलेला असेल तर तुला शांत कसं ठेवणार आहे? तो तुलाही फिरवतच ठेवेल. फक्त ते फिरणं जे आहे ना, ते भ्रमंती असावी की एखाद्या सुंदर रीतीने केलेली यात्रा असावी, हे आपल्याला समजून घ्यायचंय. जबरदस्ती फिरवलेलं जर असेल तर ती भ्रमंती या अर्थाने वापरलं की त्याच्यामध्ये केवळ त्रास होणार आहे. भटकंती हा हिशोब जो आहे तो विनाकारण असेल, निरुद्देश असेल, तर त्या अर्थाने तो समजून घ्या. आणि यात्रा म्हणत असताना त्यात जीवनाचा आनंद घेण्याचा जो भाव आहे तो समजून घेतला ना, तर मग आपल्याला सुभाषिताचा नेमका अर्थ कळतो. आणि आपल्याला उद्देशून सांगताय की जीवनाच्या या
चक्रामध्ये रडत बसू नको. भल्या भल्यांना फिरायची वेळ येते, पण रडगाणं न करता जीवनाचं गाणं होय करता आपला प्रयत्न असला पाहिजे, हे सांगणारं सुंदर सुभाषित. पुढचं सुभाषित पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.